धर्मवीर दिघे साहेब मातोश्रीला कळलेच नाहीत. त्यांच्या पश्चात माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा वारसा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर जनतेची सेवा करत आहेत. त्यांना त्याचं पोटशू उठलेलं आहे. आणि दिघे साहेबांच्या आनंदश्यामावरती डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारण्यापेक्षा तुम्ही मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा उभारा. आज तुम्ही कुठच्या तऱ्हेने चाललात, पुढे चाललात, तुमच्या घराला वाळवी लागलेली आहे. ती वाळवी पहिले कमी करण्याचा प्रयत्न करा. आज सगळे जे शिवसैनिक आहेत ते शिंदे साहेबांना येऊन भेटत आहेत, शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. सगळीकडे प्रवेशाचं वातावरण चालू आहे. ते पहिले तुम्ही थांबवा. ट्रम्पचं तर लांब राहिल्या काय गोष्टी. तिथे मोदी साहेब आहेत. मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. आणि त्यासाठी तुमच्या शिफारशीची गरज किंवा तुमची शिफारस करण्याची गरज नाही आहे आम्हाला. तुम्ही सांगण्या एवढे तुम्ही फार मोठे नाही आहात. आज तुम्ही स्वतः निवडून येऊ शकत नाहीत. तुमच्या घराला म्हणजे मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा बसवावा त्यांनी. अमेरिकेचा झेंडा लावावा असं देखील त्यांनी म्हटलं. टेमिनाकडे आता काल तिरंगा हातात घेतला आम्ही. तो आमचा तो स्वाभिमान आहे, आमचा तो अभिमान आहे. आणि आम्ही आमच्या शूर वीरांना ज्यांना देशासाठी जे लढत आहेत, देशासाठी जे आपलं वीरमरण पत्करत आहेत, त्यांच्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती आम्ही. आणि तिरंगा यात्रा काढली आम्ही. तुम्ही काय केलं? तुम्ही कुठचा झेंडा घेतला? हिरवा. तुम्ही हिरव्याच्या बाजूला बसलात, त्याची तुम्हाला लाज वाटत नाही? कुठे बाळासाहेबांचे विचार तुम्ही फार घाण टाकलेत. का वाटतं काय की तिरंगा रॅली आहे, मात्र त्यांचं म्हणणं आहे तर यात्रा काढावी एकनाथ शिंदेने अशा पद्धतीचं बोलणं. आणि अरे शिंदे साहेब आज कुठे गेलेत? फक्त तुम्हाला टीका करणं, कुठेतरी तोंडाला काय खाता तुम्ही याचा विचार करा. काही बोलता. अरे तिरंगा यात्रा काढली आम्ही, तो दुसरी यात्रा काढली नाही कुठची. तुम्हाला शिंदे साहेबांबद्दल एवढं ऐसू आहे. एवढंच सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमचा पक्ष वाचवा, बाकी काय बघू नका. आणि जे काँग्रेसचे विचार आहेत ते कुठेतरी बाजूला ठेवा. हा माझा सल्ला आहे त्यांना. आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत, आम्ही टेमीनाक्याचे कार्यकर्ते आहोत, आम्ही दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्या दिघे साहेबांच्या टेमीनाक्यावरती देवीचं आगमन होतं. लाखो करोडो लोक येतात. दहीहंडी होते. कधी वाटलं का तुम्हाला तिथे यावं आणि त्यांचा देवीचा आशीर्वाद घ्यावा? देवीचा आशीर्वाद घेतला नाही म्हणून तुमची परिस्थिती आज. त्या टेमीनाक्यावरच्या देवीचा आशीर्वाद घेतला असता तर तुम्हाला सोबती दिली असती. तुम्हाला त्या टेमीनाक्यावरती बोलण्याचा अधिकार नाही. टेमीनाक्याचे सर्व शिवसैनिक, तमाम शिवसैनिक किंवा महाराष्ट्राचे तमाम शिवसैनिक हे दिघे साहेबांच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत आहेत. तुम्हाला तुमच्या हिरव्याचे विचार घेऊन काम करत नाही. मोदीने अमित शहाने राजीनामा द्यावा असं देखील. अरे तुमची लायकी आहे का राजीनामा मागायची? तुमची लायकी आहे का राजीनामा मागायची? मोदी आणि अमित शहाची, मोदी साहेबांची आणि अमित शहाची तुमची लायकी आहे का? स्वतः तुम्ही मतदारसंघामधून निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही राजीनामा मागायला चालले. काय करतोय आपण, काय बोलतोय याचं तरी चालताना ठेवावं. राऊत साहेबांना एवढं तरी समजावं आपण काय करतोय, काय नाही करत. आज तुमचा पक्षाची विल्हेवाट लागली आहे. आता घोसाळकर सारख्या मॅडम आहेत, महिला आहेत, त्या पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत का? मुंबईमध्ये तुमची पूर्णपणे सगळे जुने कार्यकर्ते शिंदे साहेबांना येऊन भेटत आहेत का? याचा पहिले विचार करा आणि मग सांगा आम्हाला.